पेपर ट्रेडिंग करताना प्रॉफिट आणि रिअल पैशाने लॉस का होतो? सुरुवातीला मी पेपर ट्रेडिंग करायचो. रोज स्क्रीनवर ग्रीनमध्ये प्रॉफिट दिसायचं. 5,000, कधी 10,000, कधी तर लाखाचे 5 लाखही व्हायचे. मला वाटायचं ट्रेडिंग खूप सोपी आहे. आता रिअल पैशांनी मी करतो. जेव्हा मी पैसे आणले आणि ट्रेडिंग करायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या सेटअपने मला लॉस दिला आणि हात थरथरायला लागले. तुमच्यासोबत कधी असं घडलंय का? माझ्या 9 वर्षाच्या प्रवासात मला एक गोष्ट कळाली. पेपर ट्रेडिंग तुम्हाला स्ट्रॅटेजी शिकू शकतं, तुमची सायकोलॉजी कधीच बनवू शकत नाही. पेपर ट्रेडिंगमध्ये तुमचा इमोशनल अटॅचमेंट 0 असतो. तिथे पैसे बुडण्याची भीती नसते. पण रिअल ट्रेडिंगमध्ये 1,000 रुपयाची जरी रेड फिगर बघितली ना तरी काळजात धडधडायला लागतं. भीती वाटते. भीती आणि लालच तुमचे नियम धुळीस मिसळतं. मग या भीतीवर विजय कसा मिळवायचा? माझ्या अनुभवातून 3 प्रॅक्टिकल सोल्युशन सांगतो. 1. स्टार्ट विथ 1 लॉट. पेपर ट्रेडिंग सोडून एका लॉटने ट्रेड करा आणि रिअल मार्केटमध्ये अनुभव घ्या. रिस्क तेवढीच घ्या जेवढी तुमच्या पॉकेटला सूट होईल. जरी तोटा झाला तरी रात्री शांत झोप येईल. नंबर 3. रूल बेस्ड ट्रेडिंग चूज करा. प्रॉफिट आणि लॉस बघून निर्णय घेऊ नका. फक्त तुमच्या सेटअपवर आणि स्टॉप लॉसवर लक्ष ठेवा. लक्षात ठेवा, स्वप्नांच्या दुनियेत राजे बनण्यापेक्षा रिअल मार्केटमध्ये एक लॉटने शिस्तीची ट्रेडिंग केलेली कधीही बरी आणि तोच ट्रेडर मार्केटमध्ये टिकून राहतो. माझ्या विचाराची सहमत असाल आणि अशीच अनुभवातून आलेली प्रॅक्टिकल ट्रेडिंग सायकोलॉजी शिकण्यासाठी आत्ताच फॉलो करा. धन्यवाद.